तुझा ऋषी मेलाय। सरस्वती तो मेलाय, तो गेलाय। सरस्वती मेलाय, तो मेलाय। मला वाटलं होतं हा माझ्या आयुष्यात अपशकुन म्हणून येतोय, पण हा तर हुशार निघाला। सौरभ, आता खरा तू या बाबाराव खोतचा पोरगा शोभतोस। तुझ्यात तुझ्या आईचे गुण अगदी ठासून भरलेले आहेत। ये जाम सौरभ के नाम। पण आता असं रडत बसून नाही चालणार। आयुष्यात जे समोर येईल त्याला सामोरं गेलं पाहिजे। सुखाचे मार्ग आपणच शोधले पाहिजेत ना। छान आहे उठणं, लावेन मी। मार्केट मधून सामान आणलंय, दाखवते थांबा तुम्हाला। हा बघ, या पण त्या आणि हे बघा, बघू म्हणत्या। अय्या, छान आहेत ग ह्या, वेगळ्याच अशा पणत्या आणल्यास होय। मला वाटलंच होतं तू काहीतरी वेगळं आणशील, तुझं चॉईस छानच आहे। पण आपण आनंद मिळवण्याच्या नादात आईची विचारपूस करायला विसरू नकोस। अगं एकटी आहे ना सरस्वती, त्यात तब्येत बरी नाही तिची, ऋषी नाही, म्हणून आठवण करून दिली। तिची विचारपूस करायला पाहिजे ग। तर फराळाचं तिला यावर्षी जमेल असं वाटत नाही, तू फराळ नेऊन द्यायला हवा आईला। तर ऋषी बिचारा म्हणजे बेपत्ता आहे ना, तो सापडलाच नाही अजून, म्हणून काळजी वाटते ग। काळजी मला पण वाटते आई। ऋषी दादा पण गायब झालाय, त्याचं पण टेन्शन आहे। उद्या अभ्यंगस्थान झालं ना की मी वेदला घेऊन जाईन आईला भेटायला। आणि आता सध्या सुषमा आत्या आणि मिताली आहेत ना सोबत, त्यामुळे तेवढा तरी धीर वाटतो मला। हा, म्हणजे अजून नलिनीला मिताली आणि तिच्या बाबांबद्दल काही कळलेलं दिसत नाहीये। हो, तुझी आत्या आहे नाही का, आणि मिताली सुद्धा आहे। पण फराळाचं घेऊन जायला हवा त्यांच्याकडे। सोयरे ते खोतांचे, हो की नाही विठा? आणि विहिणे सरस्वती माझी। मी असं करते, मीच फराळ नेऊन देते सरस्वतीला। ओ, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी जाईन ना वेदला घेऊन। बरं ठीक आहे, पण फराळ जायला हवा तिकडे। बरं चला, आता दिवे लागण्याची वेळ झाली, पणत्या लावायच्या आहेत। आजपासून पणत्या लागायला हव्या ना दारात। चला तयारीला लागा, चला। पण ना नलिनी, मलाच बरं वाटत नाही बाई। हे बघ, तुझं जाणं वेगळं, माझं जाणं वेगळं। मी असं करते, मी जातेच फराळ घेऊन सरस्वतीकडे। आई तर आजच जाते म्हणतात, मला मितालीला कळवायला हवं। सासूबाई घरी जाणार आहेत ना, म्हटलं मितालीला कळवूया, पण तिचा फोनच लागत नाहीये। कामात असेल बहुतेक।
ऋषी ऋषी कुठे आहेस तू? ऋषी 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 मेला नाही मेला, आता परत नाही येणार. ए, आता तो कोण कधीच आहे? परत नाही येणार. तुझ्या जवळ कधीच येणार नाही तो. खूप वाईट झालं. कोण बोलतोय? कोण आहे? ऋषी कोण आहे इथं? ऋषी तुझा मेला. ऋषी! सरस्वती खूप अभद्र झालं रे सरस्वती. ऋषी ऋषी सरस्वती तुझा ऋषी गेला गेला. तुझा ऋषी मेला ग मेला. ऋषी 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 सरस्वती तुझा ऋषी मेला. अभद्र झालं ग. खूप वाईट झालं. ऋषी सरस्वती तुझा असेच उताने पडणार तुम्ही खोत. लोकांच्या आनंदाची राखरांगोळी करता ना, पण नियती हे सगळं बघतीये. जे पेराल तेच उगेल. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतील. सरस्वती जाऊ दे. वा सौरभराव, पण काय घाबरवलंय तुम्ही? काय घाबरली आहे ती? चला बाबा बाबांना जाऊन सांगायला पाहिजे. बाबा ही बातमी ऐकून खूप खुश होतील. उत्तम कामगिरी केली आहे तुम्ही सौरभराव.